श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी तुला आज एक गुपित सांगत आहे. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आलो आहे. तू प्रामाणिक आहेस, तू प्रचंड भोळा आहेस, तू कुणालाही त्रास दिला नाही, सर्वांचे भले पाहिले आहे आणि म्हणून तुला मी असा आशीर्वाद रूपी शक्ती देणार आहे ज्याच्यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही. कारण आता तुझे सर्व भोग संपले आहेत. आता तुला कुठल्याही संकटाचा विचार करण्याची गरज नाही. तुझ्या आजूबाजूचे लोक तुला मदत करत नसतील, पण या ब्रह्मांडाची शक्ती ओळखते की तुझ्यामध्ये काहीतरी आहे आणि त्यामुळेच मी तुला आशीर्वाद देण्यासाठी निवडले आहे. एका अलौकिक दैवी शक्ती प्राप्त करण्यास तयार राहा, कारण तू असाधारण आहेस. कधीकधी तू स्वतःला ओळखायला चुकतोस. जे लोक प्रामाणिक व भोळे असतात आणि आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करतात आणि जे लोक दुसऱ्यांच्या आनंदाला आपला आनंद मानतात, त्यांनाच मी निवडत असतो. आणि हा व्हिडिओ तुझ्यासमोर त्यामुळेच आला आहे. तुझे हृदय हे पवित्र आहे, ते कधीही धोका देणार नाही. तुझ्यासोबत सर्व काही फक्त योगायोगाने घडत आहे असे समजण्याची चूक तू करू नकोस. तुला वाटत असेल की हे माझ्या हातून निसटले आहे आणि त्याबद्दल तू शोक करत बसत आहेस, परंतु तसे नाही. हे तुझ्या मार्गातून हेतुपूर्वक हटवले आहे, कारण आता तुझ्या जीवनाचे नवीन पान सुरू होणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या जीवनात आता अत्यंत शुभ वेळ येणार आहे. ज्या मार्गावर असंख्य काटे होते, त्या मार्गावर आता मलमल अंथरली जाणार आहे. तुझ्या मार्गात आता सर्व काही शुभ होणार आहे. तुझ्या वाटेवर एक सुंदर प्रकाश तुझ्यासाठी पसरला आहे. जेव्हा खूप मोठा प्रकाश येतो, तेव्हा शेवटचा अंधकार देतो. तू त्याच टप्प्यावर उभा आहेस. तुझ्यासोबत मी आहे, त्यामुळे तू स्वतःला एकटे समजू नको. जेव्हा तुला भीती, नैराश्य, त्रास जाणवेल, तेव्हा या एक मंत्राचे श्रवण कर. हा एक मंत्र ऐकण्यास सुरुवात कर. त्यामुळे तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षित कवच तयार होईल. आणि माझ्या बाळा, तुझ्यासाठी मी काहीतरी तुझ्याकडून काढून घेतले आहे, कारण मला तुला काहीतरी नवीन आणि चांगले देऊ इच्छित आहे. मी तुझ्यासाठी त्या गोष्टी योग्य नव्हत्या, म्हणूनच त्या गोष्टी तुझ्याकडून काढून घेतल्या आहेत. तुझ्या नातेसंबंधात काहीतरी सुटून गेले आहे, पण चिंता करू नकोस. ते नातेसंबंध तुझ्या भविष्यात अडथळे आणू शकतात, म्हणूनच ते मोडले गेले आहेत. तू एकटा आहेस, म्हणून अजिबात चिंता करू नको. तुझा आत्मा हा सगळ्यांपेक्षा अतिशय वेगळा आहे आणि म्हणूनच तू वेगळा आहेस, कारण तुझ्यामध्ये काहीतरी खूपच प्रभावी आणि चांगली गोष्ट आहे. तुला वाटते की सर्व काही संपले, परंतु जिथे सर्व काही संपते तिथूनच माझे काम चालू होते. माझे आशीर्वाद फळास येतील. त्यामुळे तुला आता नवनवीन संधी मिळणार आहेत. तू आता कोणालाही भिवू नकोस, चिंता करू नकोस. कोणी बोलले तर ते मनावर घेऊ नकोस. आता तुला पुढे जायचे आहे, कारण जी शक्ती मी तुझ्यामध्ये दिली, ती वेळ आली आहे तिला जागृत करण्याची. जे तुझ्या हातातून निसटले आहे, ज्यांनी तुला प्रचंड मनस्ताप दिला आहे, त्यामुळे तुझा आत्मा दुखवला आहे आणि तू त्या आत्म्याचा आवाज ह्या सर्व ब्रह्मांडात गुंजत आहे आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि त्याचे उत्तर आता तुला मिळणार आहे. आणि हे उत्तर इतके प्रभावी आणि सकारात्मक असेल की तुझा आत्मा अत्यंत शांत होणार आहे. त्यामुळे आज तू स्वतःमध्ये एक दैवी ऊर्जा स्वतःमध्ये अनुभवशील. तुला असे जाणवेल की काहीतरी मोठे घडणार आहे. त्यामुळे तुझ्या आजूबाजूला असलेले सुरक्षा कवच अतिशय तेजोमय होणार आहे. तुझ्या शब्दामध्ये एक दैवत्व येईल, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या हातातून अनेक संधी निसटल्या आहेत. अनेक लोक तुझ्यापासून दूर जात आहेत, परंतु घाबरू नको, कारण या गोष्टी तुझ्या मार्गातले अडथळे आहेत. तुला अगदीच एकटे वाटत असेल तर हा एक मंत्र संपूर्ण रोज ऐकायला सुरुवात कर आणि मग बघ, तुझे जीवन बहरेल, सोन्यासारखे उजळून जाईल. हा मंत्र तू हलक्यात घेऊ नको. ह्या मंत्रात एक मोठी दैवी अलौकिक शक्ती आहे आणि तुझ्या नशिबाने तुझ्यापर्यंत पोचली आहे आणि त्यात प्रचंड शुभ माझा आशीर्वाद आहे. याकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नकोस.
जर ही संधी एकदा गेली तर पुन्हा येणे नाही. हा मंत्र पूर्ण ऐक. तुझे सर्व त्रास दूर होतील आणि तुझ्या आयुष्यात नवीन मार्ग उघडतील. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमचे जे काही दुःख आहे ती स्वामींना सांगायचे आहे, प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझं हे दुःख दूर कर, ही संकट माझे दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर. स्वामी भक्तवत्सल आहेत, ते तुम्हाला मदत करणार, तुमचे दुःख दूर करणार. तर मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि तेवढा वेळ तुमच्याकडे असेलच. बाकी सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या आणि दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा, मनातल्या मनात जप देखील करा. तर मंडळी, पाहूया तो शक्तिशाली मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः।